14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्म त्यागून बौद्ध धर्माची दीक्षा घेतली। मात्र ही दीक्षा बाबासाहेबांनी तारीख पाहून घेतली या विशेष दिनाचे औचित्य साधून। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशोका विजयादशमी या दिनाचे औचित्य साधून धर्मांतराचा कार्यक्रम दीक्षाभूमी नागपूर येथे घेतला होता। अशा प्रकारची समाजामध्ये चर्चा चालू आहे आणि ती सत्य असल्याचे पुरावे ऐतिहासिक आहेत। आणि आंबेडकरी समाजाचे फुलेशाहू आंबेडकरी अभ्यासक आणि वक्ता भीमराव परगोरमोलकर यांनी या संदर्भात ही माहिती IB7कडे पाठवलेली आहे। तसेच आजच्या एका वृत्तपत्रामध्ये प्रवीण जाधव यांच्या माध्यमातून एक लेख छापण्यात आला आहे आणि त्यामध्ये सुद्धा त्यांनी 14 ऑक्टोबर ही तारीख बाबासाहेबांनी निवडली नसून तो एक विशेष दिन विशेष म्हणून आणि विजयादशमी हा अशोका विजयादशमी हा दिवस त्यांनी निवडला होता आणि त्या दिवसाचे औचित्य साधून त्यांनी धर्मांतर केले होते। अशा प्रकारचे जे काही विचार आहेत अनेक वक्ते लेखक प्रसारित करत आहेत। त्यामुळे धम्मचक्र प्रवर्तन दिवस हा बौद्धांनी येणाऱ्या विजयादशमीलाच करावा अशा प्रकारची मार्गदर्शन आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 जे धर्मांतर केलं होतं त्याला तब्बल 75 वर्ष पूर्ण होत आहेत। त्यानिमित्ताने समाजामध्ये वेगवेगळ्या विषयांवर आंबेडकरी चळवळ असेल, काही बुद्ध धर्माचे विषय असतील किंवा आणखी काही चळवळीचे संबंधित विषय असतील त्यावर विद्वानांमध्ये, बौद्ध विद्वानांमध्ये, चळवळीतील विद्वानांमध्ये, त्याचप्रमाणे काही आंबेडकरी विचारधारातील विद्वानांमध्ये एकाच विषयावर अनेक मतप्रवाह निर्माण झाल्याचे समाजामध्ये दिसून येते आणि त्यामुळे सर्वसामान्य जनता जी आहे ती सामान्य जनता ही कुठेतरी भ्रमित होते आणि त्यांना कोणावर विश्वास ठेवावा, सत्य काय, असत्य काय, खरं काय, खोटं काय हे नेमकं त्यांना कळत नाही आणि ते कळत नसल्यामुळे त्यांचा श्रम, बुद्धी, पैसा आणि इतरही साधन संसाधनाचा मोठ्या प्रमाणावर त्यांचा अपव्यय होतो। आणि म्हणून यावर कुठेतरी काही विषय असतील, वेगळ्या प्रकारचे मतप्रवाह असतील, परंतु सर्व विद्वानांनी आपापली मतं मांडून त्यावर एकमत करणं अत्यंत गरजेचं आहे। काही विषय असे आहेत की जे एक उदाहरण जर द्यायचं झालं, समजायचं झालं तर आपण विपश्यनेच्या संदर्भात घेऊयात। विपश्यनाच्या संदर्भात अनेक लेखकांचे मतप्रवाह समोर आलेले आहेत। काही लोक विपश्यनेचं समर्थन करतात आणि समर्थनात त्यांचं लिखाण सुद्धा अतिशय मार्मिक आलेलं आहे। त्याचप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांनी कुठेही विपश्यनेचं समर्थन केलं नाही, विपश्यनेच्या ते विरोधात होते, कुठेही ते विपश्यनेच्या संदर्भात त्यांनी उल्लेख केलेला नाही, असे सुद्धा अनेक तर्कनिष्ठ आणि वस्तुनिष्ठ दाखले देऊन अनेकांनी ते सुद्धा सिद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे। दुसरा विषय जर त्या संदर्भात सांगायचा झाला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या दुसऱ्या पत्नी आहेत त्यांचं म्हणजे लग्नापूर्वीचं नाव सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। दुसरा विषय जर त्या संदर्भात सांगायचा झाला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या दुसऱ्या पत्नी आहेत त्यांचं म्हणजे लग्नापूर्वीचं नाव सविता कबीर आणि त्यानंतर त्यांना सविता आंबेडकर म्हणजेच आपण सर्वजण त्यांना माईसाहेब आंबेडकर म्हणून ओळखतो। त्यांच्या संदर्भात बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर तो सुद्धा एक विषय अतिशय चर्चेचा विषय ठरला। काही लोकांनी त्यांना सुद्धा त्यांच्या समर्थनात सुद्धा पुस्तकं लिहिलेली आहेत। ते म्हणतात की डॉक्टर बाबासाहेबांच्या सान्निध्यातील माईसाहेबांचं अग्निदिव्य अशा प्रकारचे काही लेखन समोर आलेलं आहे आणि त्याचप्रमाणे काही लेखक त्यांना सप्रमाण
त्यांची मारेकरी ठरवण्याचा प्रयत्न करतात आणि तेही विषय असे आहेत की पूर्णपणे स्पष्ट झालेले नाहीत. म्हणजे समाजामध्ये त्यामध्ये एक भ्रम निर्माण झालेला आहे. आता दरवर्षी एक भेडसावणारा विषय म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा जो वर्धापन दिन आहे किंवा धम्मदीक्षेचा जो वर्धापन दिन आहे, 14 ऑक्टोबर 1956चा जो वर्धापन दिन आहे, त्या वर्धापन दिनाचं वर्धापन दिन केव्हा साजरा करायचा? अशोक विजयादशमीला साजरा करायचा की 14 ऑक्टोबरला साजरा करायचा? या संदर्भात सुद्धा अनेक मतप्रवाह समोर येत आहेत आणि त्या संदर्भात हा विषय अतिशय महत्वाचा आहे. कारण दरवर्षी लोकांनी काय करावं त्यांना कळत नाही. अनेक लोक 14 ऑक्टोबरला महत्व देतात, काही लोक विजयादशमीला महत्व देतात आणि त्यात विशेष म्हणजे असं दिसून येतं की अशोक विजयादशमी जर आधी आली तर त्याला लोक महत्व देतात आणि अशोक विजयादशमी जर नंतर आली तर 14 ऑक्टोबरला जास्त महत्व दिलं जातं. असा एक सर्वसामान्य एक निरीक्षण नोंदवलं गेलेलं आहे. आता या संदर्भात काही पुरावे ठेवण्याआधी बाबासाहेब आंबेडकरांचं एक स्टेटमेंट जे आहे ते अतिशय महत्वाचं मला या ठिकाणी उद्भूत करावंसं वाटेल. ते म्हणजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की खरा धर्म हा धर्मग्रंथात नसून तो आपल्या आचरणामध्ये आहे. म्हणजे एकंदरीत आपण जर धम्म बघितला, आंबेडकरी तत्वज्ञान बघितलं, चळवळ बघितली तर त्यामध्ये सर्वात प्रथम महत्व कशाला आहे तर ते आहे आचरणाला आणि इतर बाबी ह्या गौण ठरतात. आता या संदर्भात काही पुरावे ठेवण्याआधी बाबासाहेब आंबेडकरांचं एक स्टेटमेंट जे आहे ते अतिशय महत्वाचं मला या ठिकाणी उद्भूत करावंसं वाटेल. ते म्हणजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की खरा धर्म हा धर्मग्रंथात नसून तो आपल्या आचरणामध्ये आहे. म्हणजे एकंदरीत आपण जर धम्म बघितला, आंबेडकरी तत्वज्ञान बघितलं, चळवळ बघितली तर त्यामध्ये सर्वात प्रथम महत्व कशाला आहे तर ते आहे आचरणाला आणि इतर बाबी ह्या गौण ठरतात. परंतु तरीही गौण जरी ठरत असल्या तरी तो आमच्या एका सांस्कृतिक इतिहासाचा भाग असल्यामुळे त्याच्या संदर्भात सुद्धा अनेक गोष्टी स्पष्ट होणे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून आपण अशोक विजयादशमीच्या संदर्भात सुद्धा काही दाखले पुरावे आपण इथं पाहू आणि त्याचप्रमाणे 14 ऑक्टोबरचं समर्थन करणाऱ्या लोकांनी कोणत्या प्रकारचे दाखले दिलेले आहेत ते सुद्धा आपण पाहूत. आणि आपण जे बुद्धाने सांगितलेलं जे कालानुसुत्त आहे त्या कालानुसुत्ताप्रमाणे आपली स्वतःची सतत विवेकबुद्धी वापरून आणि जाणकारांनी त्याबद्दल काय म्हटलेलं आहे आणि सोबतच विद्वानांची मतं काय आहेत आणि ते जनतेच्या सर्वसामान्य जनतेच्या हिताचं कल्याणाचं अकल्याणाचं कितपत आहे याप्रमाणे कालानुसुत्ताचा उपयोग करून आम्हाला नेमकं काय करायचं आहे. बाबासाहेबांची जी चळवळ आहे 1916 पासून तर 56 पर्यंत बाबासाहेबांनी जे जे त्यांच्या जीवनामध्ये निर्णय घेतले त्या निर्णयामध्ये त्यांची कृती म्हणजे बुद्ध इतिहासासोबत असेल, आमच्या पूर्वजांच्या इतिहासासोबत असेल, ते जोडण्याचा कसा कसा त्यांनी प्रयत्न केला हे सुद्धा आम्हाला लक्षात घ्यावं लागेल. त्यासाठी मी तुम्हाला सांगतो आहे की 25 डिसेंबर 1927 त्यांनी मनुस्मृतीचं दहन केलं तर ते सुद्धा कुठेतरी त्याचा इतिहासाशी संबंध येतो. तो असा की 1927 वर्ष हे महात्मा ज्योतिबा फुलेचे जे त्यांचे तिसरे गुरु होते यांचं ते जन्माचं शतक महोत्सवी वर्ष होतं. आणि महात्मा ज्योतिबा फुले म्हणायचे की ज्या दिवशी या धर्मग्रंथांचा खोटारडेपणा लोकांच्या लक्षात येईल त्या दिवशी स्वतःच लोक हे धर्मग्रंथ जाळून टाकतील. आणि बाबासाहेबांनी त्यांच्या हाकेला ओ देऊन मनुस्मृतीचं दहन केलेलं आहे. त्यानंतर 1916 पासून प्रत्यक्ष आंदोलनाला सुरुवात जरी झाली असली तरी त्यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरण्याचं म्हणजे मैदानात उतरून प्रत्यक्ष रस्त्यात उतरून जे आंदोलन सुरू केलं महाडच्या रूपाने, तर ते आंदोलन सुरू करण्याआधी त्यांनी आमचा जो बौद्ध इतिहासाचा ज्वाजल्य जो एक रणसंग्राम आहे
ज्वाज्वल्य जो इतिहास आहे तो म्हणजे भीमा कोरेगावचा 1 जानेवारी 1818चा. आणि बाबासाहेब आंबेडकर सर्वप्रथम 1 जानेवारी 1927ला त्या भीमा कोरेगावला जाऊन तिथं आमच्या पूर्वजांना तिथं ते अभिवादन करतात आणि सहकाऱ्यांना सुद्धा सांगतात की हा आमचा एक जाज्वल्य इतिहास आहे. आमचे जे पूर्वज आहेत ते पूर्वज काही शेड्यामेंढीच्या राशीचे नव्हते, तर त्यांची रास ही सिंह रास होती. म्हणजे याचा अर्थ असा की ते खूप पराक्रमी होते. आणि आमचं जे हिरावून घेतलेलं सामर्थ्य आहे ते सामर्थ्य जर आम्हाला परत मिळवायचं असेल तर आम्हाला हा इतिहास समजून घ्यावा लागेल, हे तिथे केलेल्या भाषणामध्ये ते सगळं बोलतात. आणि त्याचप्रमाणे म्हणजे आम्हाला हे सुद्धा पाहावं लागेल की बाबासाहेब आंबेडकरांची प्रत्येक कृती ही जवळपास म्हणजे बुद्ध इतिहासासोबत असेल, आमच्या पूर्वजांच्या इतिहासासोबत जोडण्याची आहे की नाही हे आम्हाला तपासावं लागेल. इतिहासामध्ये थोडं डोकावलं तर आमच्या हे लक्षात येईल की बाबासाहेब आंबेडकरांनी 13 ऑक्टोबर 1935ला धर्मांतराची घोषणा केली आणि तब्बल 20 ते 21 वर्षांनी त्यांनी 1956 मध्ये धर्मांतर केलं. आणि धर्मांतर करत असताना या 20-21 वर्षाच्या कालावधीमध्ये कशी कशी स्थित्यंतर झाली, कोणत्या कोणत्या धर्माचा त्यांनी अभ्यास केला, कोणते धर्म प्रचारक प्रसारक धर्मगुरू त्यांना भेटायला आले, त्यांनी आपापल्या धर्माकडे त्यांचं मन वळवण्याचा कसा कसा प्रयत्न केला, हा इतिहास सुद्धा महत्वाचा आहे. आणि त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर एकदा 14 जानेवारी 1950ला आपल्या एका भाषणामध्ये असं म्हणतात की मी धर्मांतर केलेलं आहे, तुम्हीही धर्मांतर करा. मी धम्म स्वीकारलेला आहे, तुम्हीही धम्म स्वीकारा. साऱ्या जगाने तो धम्म स्वीकारला पाहिजे. म्हणजे एक प्रकारे आपण असं म्हणूया की बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर करण्याच्या आधीच बुद्ध साहित्यामध्ये मोठ्या प्रमाणात दाखले मिळतात आणि भारताच्या सांस्कृतिक विभागाकडे त्याची नोंदही आहे. परंतु जेव्हा 1956 मध्ये जी वैशाख पौर्णिमा येते ती तारीख असते 24 मे 1956ला सुद्धा वैशाखी पौर्णिमेच्या निमित्तानं, बुद्ध जयंतीच्या निमित्ताने त्यांचं मुंबईमध्ये एक भाषण होते. आणि त्या भाषणामध्ये बाबासाहेब आंबेडकर तो खुलासा करतात की मला आज बुद्धाच्या 2500व्या म्हणजे 25व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ब्रह्मदेशाच्या सरकारचं आमंत्रण होतं आणि त्यानिमित्तानं मी तिथं असायला पाहिजे होतो, रंगूनला मी असायला पाहिजे होतो, परंतु मी आज मुंबईला आहे आणि धर्मांतराचा कार्यक्रम सुद्धा रद्द झालेला आहे. आणि त्याच मंचकावरून, त्याच विचारपीठावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धर्मांतराची पुढील तारीख सुद्धा, पुढील बेत सुद्धा जाहीर करतात. आणि तो असा की मी येत्या ऑक्टोबर महिन्यामध्ये धर्मांतर करणार आहे. आणि मग 23 सप्टेंबर 1956ला एका पत्रकान्वये बाबासाहेब जाहीर करतात की येत्या 14 ऑक्टोबरला दसऱ्याच्या दिवशी मी धम्मदीक्षा घेणार आहे. आणि तशा प्रकारे त्यांचं जे पत्रक आहे ते पत्रक अनेक वृत्तपत्रांमधून छापून येतं आणि तो ऐतिहासिक असा कार्यक्रम असतो, ऐतिहासिक असा निर्णय असतो. तरीही इतर वृत्तपत्र त्याला छापतात, परंतु फार मोठं गांभीर्याने ते काही घेत नाही. आणि तेच नंतर 23 सप्टेंबर 1956च्या प्रबुद्ध भारत 29 सप्टेंबर 1956च्या प्रबुद्ध भारतमध्ये सुद्धा ते पत्रक त्यांचं छापून येतं. मग बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केल्यानंतर वामनराव गोडबोले दिल्ली इथे बाबासाहेबांना भेटायला जातात आणि तिथून परत आल्यानंतर 2 पत्रकं ते सुद्धा काढतात त्यांच्या सहीनिशी. आणि त्याच्यामध्ये एक ते प्रबुद्ध भारतचा पूर्ण अंक निघतो, तो असतो 12 ऑक्टोबर 1956ला. आणि
दुसरा जो आहे तो 13 ऑक्टोबर 1956 निमंत्रण पत्रिकेच्या रूपाने ते पत्रक जाहीर होते. आणि त्याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर अनेक गोष्टी ह्या अशोक विजयादशमीकडे आम्हाला वाटचाल करताना किंवा अंगुली निर्देश करताना आम्हाला दिसतात. म्हणजे अशा प्रकारे विजयादशमीच्या संदर्भात जर आपण हा इतिहास सुद्धा महत्वाचा आहे. आणि त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर एकदा 14 जानेवारी 1950 आपल्या एका भाषणामध्ये असं म्हणतात की मी धर्मांतर केलेलं आहे, तुम्हीही धर्मांतर करा. मी धम्म स्वीकारलेला आहे, तुम्हीही धम्म स्वीकारा. साऱ्या जगाने तो धम्म स्वीकारला पाहिजे. म्हणजे एक प्रकारे आपण असं म्हणूया की बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर करण्याच्या आधीच 14 जानेवारी 1955 एका भाषणामध्ये असं म्हणतात बाबासाहेब. म्हणजे बाबासाहेब अंतर्बाह्य जर आपण पाहिलं तर हे बुद्ध धर्माला शरण गेलेले होते. म्हणजे त्यांचं धर्मांतर जे झालं ते धर्मांतर फक्त ऐतिहासिक म्हणजे ऐतिहासिक धर्मांतर तर होतच, परंतु ती एक धर्मांतराची एक प्रकारे आपण काय म्हणूया त्याला प्रासंगिकता म्हणता येईल किंवा एक औपचारिकता म्हणता येईल. म्हणजे त्यांचं धर्मांतर फक्त औपचारिक होतं, ते अंतर्बाह्य त्यांच्यामध्ये तो बदल झाला होता. मग 11 एप्रिल 1955 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः असं जाहीर करतात की मी 2500व्या म्हणजे 25व्या बुद्धाब्दामध्ये धर्मांतर करणार आहे. आणि त्या धर्मांतराचे किंवा धम्मदीक्षेचे जे ठिकाण आहे ते ठिकाण असणार आहे बुद्धाने जे पहिलं धम्मचक्र प्रवर्तन केलं सारनाथ, ते सारनाथच ठिकाण असणार आहे. आणि त्यानंतर आणखी एक 1955 एक जनतापत्र आहे. त्या जनतापत्रामध्ये असाही एक दाखला मिळतो की बाबासाहेब मुंबईच्या काही अनुयायांच्या आग्रहास्तव धम्मदीक्षेचं स्थळ हे मुंबई ठेवतात. त्यानंतर 12 मे 1956 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक पत्रक काढतात आणि त्या पत्रकामध्ये स्पष्ट करतात की येणाऱ्या वैशाख पौर्णिमेला मी धर्मांतर करणार आहे, मी धम्मदीक्षा घेणार आहे. आणि धम्मदीक्षा वैशाखी पौर्णिमेलाच काय घेणार आहे तर ते म्हणतात की तथागत बुद्धाचा जन्म, ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण हा एकच दिवस आहे, तो म्हणजे वैशाखी पौर्णिमेचा. आणि याचे बुद्ध साहित्यामध्ये मोठे कुठून सुरू झालं हे सुद्धा स्पष्ट सांगता येत नाही. काही विद्वानांचं मत असं आहे की बुद्धाब्द हे इसवी सन पूर्व 544 पासून सुरू झालं. आणि सूर्य कॅलेंडराप्रमाणे किंवा ग्रेगोरियन कॅलेंडराप्रमाणे जर ते तिथून पाहायला आपण तर स्पष्ट आपल्याला इसवी सन पूर्व 544 ते 1956 पर्यंत 2500 वर्ष पूर्ण होताना आपल्याला दिसतात. म्हणजे बुद्धगयेला एक शिलालेख सापडला आणि त्या शिलालेखावर बुद्धाच्या महापरिनिर्वाणाची तिथी इसवी सन पूर्व 544 असल्याचं दिसून आलं. त्यानंतर 1885 श्रीलंकेमध्ये आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषद भरली आणि त्या आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषदेमध्ये सुद्धा 1885 भरलेली जी बौद्ध परिषद आहे त्या बौद्ध परिषदेने सुद्धा बुद्धाचं महापरिनिर्वाण हे इसवी सन पूर्व 544 झाल्याचं मान्य केलेलं आहे. त्यांनी एक नियतकालिक आहे द जर्नल ऑफ द रॉयल एशियाटिक सोसायटी ऑफ ग्रेट लंडन अँड आयर्लंड, यामध्ये J.F. फ्लीट नावाचे एक लेखक आहेत. त्या लेखकाने एक लेख लिहिला होता 1909 मध्ये आणि त्या लेखाचं नाव आहे द डे ऑन विच बुद्धा डाईड. बुद्धाचं महापरिनिर्वाण केव्हा झालं.
आणि त्या बुद्धाच्या महापरिनिर्वाण केव्हा झालं या संदर्भात ते बोलताना सांगतात की येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या आधी 483 वर्ष 13 ऑक्टोबरला मध्यरात्री 2 ते 4च्या सुमारास चौथ्या यामात बुद्धाचं महापरिनिर्वाण झालं. आणि त्या संदर्भात अनेक पुरावेही मिळतात की त्या बुद्धाचं महापरिनिर्वाण हे मध्यरात्रीनंतर चौथ्या यामात झालं याची हे स्वतः बुद्धानेच आधीच सांगून ठेवलं होतं आपल्या अनुयायांना. त्याबद्दल काही दुमत नाही. परंतु ते ती तारीख 13 ऑक्टोबर म्हणजे 13 ऑक्टोबर जे फिट हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात की 13 ऑक्टोबरला मध्यम यामामध्ये चौथ्या यामामध्ये बुद्धाचं महापरिनिर्वाण झालं. आणि 13 ऑक्टोबरच्या मध्यरात्री म्हणजे 14 ऑक्टोबर. म्हणजे अशा प्रकारे जे फ्लीटचे आहेत ते आणखी पुढे असं म्हणतात की चंद्र कॅलेंडर प्रमाणे 14 ऑक्टोबर इसवी सन पूर्व 14 ऑक्टोबर 483 पासून तर 1956 पर्यंत चंद्र कॅलेंडर प्रमाणे 2500 वर्ष पूर्ण होतात. आणि हाच धागा पकडून वामनराव गोडबोलेंनी 1977 पासून धम्मदीक्षेचा वर्धापन दिन हा 14 ऑक्टोबरला करायला सुरुवात केली होती. परंतु आता इसवी सन पूर्वाच्या संदर्भात जर आपण पाहिलं तर त्यांनी 13 ऑक्टोबरची मध्यरात्र म्हटलं. तर 13 ऑक्टोबरच्या नंतर जर आपण पाहिलं तर इसवी सन पूर्व हे परत येते, मागे येते. तर मग 13 ऑक्टोबरच्या नंतर जर पाहिलं आपण तर मग 12 ऑक्टोबर यायला पाहिजे. म्हणजे हे ओढून ताणून आणण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. आणि तो का केला असावा या संदर्भात काही दाखले वसंत मून आपल्या एका पुस्तकामध्ये लिहितात. ते म्हणतात की अनेक ख्रिश्चन मिशनरी लोक हे सुद्धा जे फ्लीट सुद्धा एक ख्रिश्चन मिशनरी होते. वसंत मून म्हणतात की अनेक ख्रिश्चन मिशनरी लोक बुद्धाला ऐतिहासिक पुरुष समजायला तयार नव्हते आणि अशोकाला सुद्धा ते बौद्ध मानायला तयार नव्हते. परंतु इतिहास जर पाहिला तर अशोक सम्राटाचे साधे शिलालेख जर वाचले तरी सम्राट अशोक कसे बुद्ध होते हे सहज आपल्या लक्षात येते. पण तरीही अशा प्रकारचं वक्तव्य अनेक ख्रिश्चन मिशनऱ्यांचं आहे. बाबासाहेब आंबेडकर सुद्धा धम्मदीक्षेच्या संदर्भात बोलताना म्हणतात, त्याची पार्श्वभूमी स्पष्ट करताना म्हणतात, ख्रिस्ती किंवा इस्लामी धर्म हा भारतात जन्मलेला नाही. आणि पुढे ते म्हणतात की या धर्मांमुळे आपली भारतीय संस्कृती नष्ट होईल आणि जातीवंत संस्कृती जिवंत ठेवणे हे बुद्ध धर्माचे रहस्य आहे. ज्याला हे समजत असेल त्याने तो कधीही माझ्या धर्मांतरासंदर्भात किंतु परंतु बाळगणार नाही. बौद्ध संस्कृतीचे पुनर्जीवन करणे व सर्व भारत बौद्धमय करणे हे माझं उद्दिष्ट आहे. म्हणजे अशा प्रकारचा निर्णय बाबासाहेब सुद्धा घेतात. आणि मग 14 ऑक्टोबरच्या संदर्भात म्हणजे त्यांनी ते ओढून ताणून का 14 ऑक्टोबर पर्यंत, कारण कालगणनेची सुरुवात जी आहे, कालगणनेची सुरुवात ही येशू ख्रिस्ताच्या जन्मापासून झाली. इसवी सन पूर्व आणि इसवी सन नंतर. आणि त्यांनी ते ओढून ताणून बुद्धाच्या महापरिनिर्वाणासोबत जोडण्याचा एक प्रयत्न केला. तो का केला असावा हा सुद्धा एक चिंतनाचा विषय आहे. आणि इतर मात्र आपण बुद्ध साहित्य जर पूर्ण चाललं, बाबासाहेब आंबेडकरांचं साहित्य, बुद्धावर लिहिलेलं साहित्य जर संपूर्ण चाललं तर 14 ऑक्टोबरचा उल्लेख आपल्याला कुठेही मिळत नाही. बुद्धाब्दाच्या संदर्भात सुद्धा बौद्ध विद्वानांमध्ये एकमत नाही. बुद्धाब्द हे कुठून सुरू झालं
हे सुद्धा स्पष्ट सांगता येत नाही. काही विद्वानांचं मी तेव्हापासूनच बौद्ध संवाद भारतामध्ये सुरू झाल्याचं सुद्धा दिसून येते. परंतु त्या ठिकाणी सुद्धा प्रश्न असा निर्माण होतो की बाबासाहेब आंबेडकरांनी ती तिथी न मान्य करता 483 ही तिथी मान्य केली. बुद्धाच्या महापरिनिर्वाणाची जी तारीख आहे किंवा वर्ष आहे ते बाबासाहेब आंबेडकरांनी इसवी सन पूर्व 483 ही मान्य केलेली आहे. म्हणजे पुरातत्वीय पुरावा हा 544 आहे. बाबासाहेबांचं लिखाण सुद्धा आहे. मग त्या संदर्भात 483 पासून तर 1956 पर्यंत जे फ्लिट्स यांचं असं म्हणणं आहे की चंद्र कॅलेंडर प्रमाणे 14 ऑक्टोबर 1956 ला 2500 वर्ष पूर्ण होतात आणि पुरातत्वीय पुराव्यानुसार हे 544 ते 1956 पर्यंत 2500 वर्ष पूर्ण होतात. आता हे दोन्ही बाजू या ठिकाणी आपण समजून घेण्याचा हा छोटासा प्रयत्न केला आहे. याच्यामध्ये काही सुटू शकते, तोही विषय नाही. परंतु बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी असं म्हणतात की आम्ही जर सत्सविवेक बुद्धीने इतिहासाचं एक स्पष्टीकरण केलं किंवा इतिहासावर पुराणामध्ये काही कथा आलेल्या आहेत, त्या पुराणामध्ये मधील कथांवरील जर वेस्टर्न थोडस बाजूला केलं तर आम्हाला सत्य इतिहास दिसून येईल. मग तसं जर पाहिलं तर अशोक विजयादशमी या इतिहासासोबत या विरासतीसोबत बाबासाहेबांनी जोडण्याचा प्रयत्न केला आहे काय हे सुद्धा आम्हाला तपासावं लागेल. कारण इसवी सन पूर्व 265 मध्ये काही ठिकाणी 261 चा सुद्धा उल्लेख मिळतो. म्हणजे विजय दशमीच्या दिवशी सम्राट अशोकांनी बुद्ध धम्माप्रमाणे राज्यकारभार आचरण त्याप्रमाणे धम्मचक्राला गती देण्याचं काम हे केलेलं आहे. आणि त्या दिवसापासून सम्राट अशोकाच्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात हा सण साजरा केला जायचा आणि त्या सणाला धम्मविजय दिवस किंवा अशोक विजयादशमी असं म्हटलं जायचं. मग प्रश्न हा निर्माण होतो की धम्मविजय दिवस असेल, अशोक विजयादशमी दिवस असेल तर त्याला दशहरामध्ये कसं परावर्तित केलं गेलं. तर काही ठिकाणी असेही संदर्भ मिळतात की त्यावर इतिहास बाबासाहेबांच्या म्हणण्याप्रमाणे पुराणाचं वेस्टर्न थोडंसं बाजूला केलं तर सत्य इतिहास समजेल. त्याप्रमाणे जर आपण मौर्य घराण्याचा जो शेवटचा वंशज आहे राजा बृहद्रथ, सम्राट बृहद्रथ, त्या सम्राट बृहद्रथाचा तो मौर्य घराण्याचा तो 10वा वंशज असल्यामुळे पुष्यमित्र शुंगानं प्रतिक्रांती करून त्या 10व्या वंशजाचा खून केला, भरदरबारामध्ये खून केला आणि स्वतःला राजा म्हणून घोषित केलं. पाटलीपत्र सोडून नंतर मग तो साकेतमध्ये गेला. ती साकेतच पुढे कशी बुद्धगया झाली हा इतिहास थोडासा वेगळा आहे. परंतु त्यानंतर सामान्य जनतेच्या अंगवळणी पडलेला जो उत्सव आहे धम्मविजय दिवस किंवा अशोक विजयादशमी त्यालाच त्यांनी तो कायम ठेवला. परंतु त्याचं नाव बदललं असेही संदर्भ अनेक ठिकाणी वाचायला मिळतात आणि तो नाव म्हणजे दशहरा. आपण त्याला दसरा जरी म्हणत असलो तर खरा तो दशहरा आहे. दशहरा म्हणजे 10 हरले. 10 काय हरले तर ते कोणत्या अर्थाने असावं हे सुद्धा आम्हाला समजण्यास वाव आहे. बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातून जर आम्ही पाहिलं, पुराणावरील वेस्टर्न जर बाजूला केलं, पुराणमतवादी वेस्टर्न जर बाजूला केलं तर मौर्य साम्राज्याचा जो शेवटचा 10वा वंशज आहे तो 10वा वंश हरवला. बुद्धाच्या तत्वज्ञानामध्ये 10 पारामितांना अतिशय महत्व आहे. त्या 10 पारामिता हरवल्या म्हणजेच त्या दशहरा झाला. आणि तो रावण सुद्धा 10 मुखाचा दशमुखाचाच दाखवला गेला. म्हणजे अशा प्रकारे हे पर्यायी साहित्य उभं करताना सत्य इतिहासावर पुराणाचं वेस्टर्न चढवण्यामध्ये
इथले मनुवादी लोक यशस्वी झालेले आहेतच, याला कोणीही अमान्य करणार नाही. म्हणजे अशा प्रकारे आमच्यामध्ये एकच विषय घेऊन आम्ही जे बुद्धिभेद करतो तो बुद्धिभेद होणार नाही. सत्य काय ते सर्व जाणून घेतलं पाहिजे, सर्वसामान्य जनतेपर्यंत ते पोहोचवलं पाहिजे. आणि त्या संदर्भात शेवट करताना मी एक सांगेन की या ठिकाणी बुद्धाचं जे कालामसुत्त आहे ते कालामसुत्त अत्यंत महत्वाचं आहे. कौशल देशामध्ये केसमुक्त गावामध्ये बुद्ध चारिका करत धम्माचा प्रचार प्रसार करत असताना चारिका करत तिथे पोहोचतात आणि तिथे कालाम नावाचे सर्व ब्राह्मण लोक राहतात. आणि ते कालाम नावाचे लोकांना बुद्धाची प्रसिद्धी आधीच त्यांच्यापर्यंत पोहोचलेली असल्यामुळे ते बुद्धाच्या भेटीला जातात. कुशलक्षम एकमेकांना विचारून बाजूला बसल्यानंतर बुद्धाला ते प्रश्न करतात की आमच्याकडे काही श्रमण येतात, काही ब्राह्मण येतात, काही तत्ववेत्ते येतात, काही प्रचारक येतात, तर ते आमचं मतच कसं खरं आहे आणि इतरांचं कसं खोटं आहे हे आम्हाला पटवून देण्याचा प्रयत्न करतात. आणि मी जे म्हणतो तेच खरं आहे, इतरांचं तुम्ही मानू नका, अशा प्रकारचे भास होतात. आता आम्ही कोणावर विश्वास ठेवला पाहिजे? तर बुद्ध अतिशय ऐतिहासिक असं उत्तर त्यांना देतात. बुद्ध सर्वप्रथम त्यांना असं म्हणतात की तुम्ही प्रश्न विचारला हे फार महत्वाचं आहे आणि योग्य ठिकाणी विचारला. बुद्ध म्हणतात प्रश्न विचारला यासाठी की व्यवस्थेनं प्रश्न विचारणं बंद केलेलं आहे. आजही काही पुराणमतवादी धर्मग्रंथांचं आपण अवलोकन केलं, वाचन केलं, तर त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं वाचन करत असताना कोणत्याही विचाराच्या संदर्भात किंतु परंतु बाळगू नये किंवा कोणत्याही प्रकारचा प्रश्न विचारू नये, कोणत्याही प्रकारची शंका उपस्थित करू नये, अशा प्रकारची बंधनं घातलेली आहेत. अशी बंधनं बुद्धाकडे नव्हती. आणि म्हणून बुद्ध म्हणतात की बाबा तुम्ही प्रश्न विचारला आणि योग्य ठिकाणी विचारला. कारण बुद्ध प्रत्येकाचं समाधान करत होते, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करत होते, एव्हाना ते देतही होते. आणि म्हणून बुद्ध म्हणतात, त्यांना सांगतात की तुम्ही सत्सविवेकबुद्धीचा वापर केला पाहिजे. मी सांगतो म्हणून, एखाद्या धर्मग्रंथामध्ये सांगितलं आहे म्हणून, किंवा मागून एखादी गोष्ट पुढे चालत आलेली आहे म्हणून, किंवा काही महापुरुषांनी सांगितलेली आहे म्हणूनही, किंवा एखादी गोष्ट खूप प्रसिद्ध आहे म्हणूनही, म्हणजे अशा अनेक गोष्टी ते सांगतात किंवा तुम्ही एखादा विषय स्वीकारायचा असेल, एखादी गोष्ट स्वीकारायची असेल, तर कोणत्याही प्रकारचा निकष न लावता आपल्या सत्सविवेक बुद्धीचा वापर केला पाहिजे. ती त्या विवेकबुद्धीच्या कसोटीवरती घासून पाहिली पाहिजे. जाणकारांचं त्याबद्दल मत काय आहे तेही पाहिलं पाहिजे. आणि एखादी गोष्ट, ती गोष्ट सामान्य जनतेच्या हिताची आहे की अहिताची आहे, कल्याणाची आहे की अकल्याणाची आहे, ते स्वीकारण्यास हित होईल किंवा अहित होईल, स्वीकारली तर कल्याण होईल की अकल्याण होईल, अशा प्रकारचे निकष तुम्ही त्याला जर लावले आणि ते जर तुमच्या बुद्धीच्या कसोटीवर तुम्हाला योग्य वाटली तर ते स्वीकारली पाहिजे. अशा बुद्धाच्या कालामसुत्ताप्रमाणे आम्ही प्रत्येक गोष्ट स्वीकारली पाहिजे. या ठिकाणीही मला आनंद या गोष्टीचा होतो की आम्ही एकाच गोष्टीवर वेगळ्या अँगलने विचार करतो, वेगळ्या दृष्टिकोनातून लिहितो, विचार करतो. हा सुद्धा एक जिवंतपणाचं एक ते लक्षण आहे आणि जागृत असण्याचं सुद्धा एक ते लक्षण आहे. म्हणून या संदर्भात मला जे जे संदर्भ मिळाले ते मी आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि आपण निर्णय घेऊन धम्मदीक्षेचा वर्धापन दिन हा 14 ऑक्टोबरला करायचा की अशोक विजयादशमीला करायचा, हे आपला निर्णय आपण घ्यायचा आहे. काही जर यापेक्षा आणखी संशोधन, काही मुद्दे आपल्याकडे असल्यास आपण सुद्धा ते प्रसारित करावे ही अपेक्षा ठेवतो. आणि या ठिकाणी कोणाचाही मला भावना दुखवायच्या किंवा कोणाचंही लिखाणावर आक्षेप घेण्याचा माझा अजिबात उद्देश नाही. जे मला वाचनातून, संशोधनातून मिळालं ते मी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय.